चंद्रराव काय झालं जायला उमरा अडवायचं कसं काय कसं काय रामजी काका राम राम कोण सरपंच काय काम पडलं काही नाही आपले हे राम राम कोण रे तुम्ही गावोगाव हिंडणारे दोघं नवाजी नाच गाणं करून वर बसतो आपलं पांढरी झालं की बर मग आपली हेच आपल्या चावडीवर खेळ व्हावा हीच विचार चावडी मोर तमाशा व्हायची आम्ही गावच्या गावाला पहिल्यांदा चावडी मोरच तमाशा करतो म्हणजे आजच्या गावाला मुद्रा केल्या गेलेत म्हणजे समजा गावाला अरे ते नव्ह पण आम्ही कधी चावडी मोर तमाशा केला नाही आता तुम्हीच असं म्हटल्यावर त्यांनी मग आमची पोट भरायची कशी व्हायची ते मोठं अवघड गणित घातलं गड्यावर तुम्ही आता मालक ह्यात गणित आणि हिशेब कसला जी आपल्या आश्रम लागल्या आता आपली ना नसेल तर 15 वार राहू म्हणते आम्ही काय रामजी काका तुमचा काय विचार तमाशा काय पण झालं का पोटावर मारते त्यांच्या मग करू द्यात करू देत पंच म्हणतात तर करा खेळ राव 15 वार हे बघा त्यांची तक्रार येता कामा नये म्हणजे निष्कारण कसल्या भानगडी करू नका म्हणजे झालं आता आम्ही काय भानगडी करणार जी असं काय मला सांग नका बरं का बरं हे आपलं आता आम्ही येऊ बरं मालक आज रात्री येणार ना आपण कोण मी अरे जन्मात कधी नाटक सिनेमा बघितला नाही ते आता तमाशा बघू आहे हे पंच आहे गावामोर खेळ करून दाखवा त्यात समजा अरे देवाघरचा निवेदकर गुरुवाराच पोचतो नव पोचला म्हणून समजा काय जावा बरं येतो मालक चला लवकर चावडी मोर तमाशा लागला चावडी मोर वय चावडी मोर दादाने कशी परवानगी तुम्हाला तमाशा बघायचा का नुसतं चिंतन करीत बसलं तर उठा बघू नवलच म्हणायचं आता उठता चला ते खरं सांगतो आता चला
पाखराने हरी केली तुम्ही कोबर चहा तरी घ्या उठल्या उठल्या अगदी गोपाळीच लावली बनायची. अरे लावली काय झक्कूबाज आहे असं नाही. रात्री झोप तरी लागली होती का नाही. चहा घ्या जरा चूळ तर बघतो की घ्या तसंच छान आहे. आता रात्री झोपच लागली नाही मग चूळ तरी कशाला भरायची. काय म्हणतात काय ते त्या पोरीने आपली झोपली ओढली बघते. अरे काय तिचं रूप काय गाणं काय नाच. हा काय घ्या घेऊन चाललंय. नाही खरंच काल डोळ्याचं पारणं पिटलं बघ माझ्या. पारणं पिटले ना आता काय त्याचं. अरे खोळ्या ते आपल्या भूकच असते म्हणजे आपण जेवतो का नाही जेवतो का परत आपल्याला भूक लागते. तुम्ही आम्हाला शिकवता काय ते हे आपलं सांगितलं. तुम्हाला दिसत तर मग चिंचिंदा भुका लागतं. उपयोग काय त्याचा का. आज कुठे चावडी वर तमाशे. आता गाणं ऐकत म्हणजे पालावर जायला लागेल. आम्ही डरतोय का काय. काल बघितलं समज सगळ्यांच्या मोर आम्हाला दौलच्या रवी करायला मिळालं. आता आकडचं घ्यावा लागेल. आज काय नोटाव जाता काय तिच्यावर मग त्या फुकट गाणं ऐकायचं व्हायचं. एवढं खूळ लागलं तर काय म्हणावं तिथं तुम्हाला. खूळ अरे का लागणार नाही. हा एक भुईत न उगवावं तसं रूप नाही ते. आणि गाणं म्हणतील तर मध आहे मध पायात तर सिंगरी साहेब. अरे चंच्या ती लागती का नाही. चाललंय ना एका तीन कर तीन. अरे तीन करून देते ना बघ. मला वाटतं अंगात आलं. अरे तुझ्या मेंटेच्या काय झालं कशी पील करतेस रे. उठ बरं बाबा गेलो काम केलो काय म्हणजे मेंटेच्या अंगात आले. एका तीन मारला पण मारला का.
तोंडाकडे बघतो यार. कसं देवानं घडलं तर तुला तुला बोलायला खाल्लं असतं का? जास्त बडबड तू बनवून कामाला. अगं या पोरीनो काय ना आता झालं की नाही तुमचं बघतेस ना आणि म्हणजे काय करते ती पाताळ निघती अजून पाताळ निघती. मला वाटतं आपण दुसऱ्याच पालावर आलो. तुझ्या भाषा तुम्हाला बोल पडली असतं ना. या 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 राम राम बाळायचं राम राम करायचं तू. हा करा की सर्व नवरी मी वरात काढायची काय म्हणतो. नवरी म्हणजे ही कुठं आहे? कोणते सुरुवात थांब काय आधी 25 आता का बया का पडते एवढा चंद्र इथं उगवला असताना बत्ती पाहिजे कशाला? पाहिजे पाहिजे. चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल दोन उषा रेशमी गरम लोकरी शान पर झोप नाही आली जागरण झालं काल. अहो रंग महाली उभासून काटा फुलतोय नवा. बाई 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 ग बाई बाई झोंबतो गारवा ग बाई बाई झोंबतो गारवा ग बाई बाई झोंबतो गारवा ग बाई बाई झोंबतो गारवा. झोंबतो गारवा घर चढला झोंबतो गारवा. बदलून खुशी खिडकी मधुनी कुणवत होता खिडकी मधुनी कुणवत होता चौथीचा चांदवा ग बाई बाई चौथीचा चांदवा ग बाई बाई चौथीचा चांदवा. झोंबत गारवा घर चढला झोंबत गारवा. खुशाल
का थांबावं नाही असंच घुटमळत राहिलं तर सकाळ उजडायची हे तर कोणासाठी थांबणार राम 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 काका नाही चांदणी उगवायला इकडे पण इकडे येतो निघालोय पाकळं राखायला पण तुम्ही इकडे कोण इकडे नाही रात्र दावाकडून म्हस पाहिली हो रास्त रेंगत होतो पायाचं तुकडं पडलं की होय पण तुम्ही इकडं पाळी तर कुठं आला चौकशी केली असं असं बरं येतोय चल बाय चौकशी केली काय रे माळकरी दारणाच्या कानावर तर काय घालायचं नाही ना म्हणून तर दावं तोडलं म्हशीचं निघा गप्प रानात गेलो होतो म्हटलं वाड्यावरनं जाता तुम्हाला भेटून जावं बरं येऊ मी तुम्हाला एवढं दत्ताला काय झालं कोण मी दत्तक नाही झाला तर का उगाच हा चालू आहे मला अगं उगाच जे हसे येते का सामान पुढे तुमचं तर काय हो का एवढं मिळून बघत होता सांगू बघा का राय चालेल सांगा बाई नाचत होती कसली होती कसली अरे एकदम नक्षत्राच्या गाडीनं निभावी नाट्यानं कोरावी म्हणजे माझ्याकडे किती म्हणायची हे चले का माझ्या रूपाचं तर चौकीत असंच करत होता ना तुम्ही हे 5-6 वर्ष मागे मग हा आणि काय हो आज तुम्हाला झाली तरी काय काय झाले काय म्हणायचे पायातलं दिन काढतात तितकं आला सगळं अगं घराची पाणी तुम्ही हाय का नाही हल्ली तसा चालू चुकी झाली का आज तिला चुकी सगळं काय सांगतायचा चुकी झाली म्हणलं तर किती भाव आहे पाठावर बसणार करत पण जेवण कुठे झाले शिळी भाकरी असं ना लक्ष्मीसाठी काढून ठेवलेली तिच्या संदर्भात भाजी किती नका नसताना भाकरीवाल्या मिरचीचा खारडा खावा पण बरे धावायला लागायला लागले तुम्हाला रोज पकवान खाणं जे जीवाला बाबळी तशी बाबळ लागली बरं ते पोरं कुठे चालायला गेली आता हाय का अहो सकाळची शाळा असल्यामुळे बरोबर आहे मी लहानपणी शाळेत जात होते आज कुठे सगळ्याच्या आराम घेतो उकिरडा होणार सगळ्या शाळेच्या बघितलं मग काय झालं काय दिसती पिक्चर लागते काय म्हणा काय म्हणलं तरी निश्चित सोडा पण वाद वाटत लोकांच्या
गंगा ए गंगा ये बाई लवकर ये अगं तू केला झाडाखाली सापडू उन्हात करायला आमच्याकडे पिकात होऊ नको सांगू तुला मागं बघ काय मागं बघायचं वाईट म्हणतो अगं येऊन गेला तर दुसरा ठेवलं काय आमच्यावर हळू बनवला दोन गोष्टी बोलायच्या जरा बस चला आमच्या कानावर बरंच यायला लागलं त्यातलं खरं काय काय मध्ये काय आहे कानावर रोज रात्री पाणीवर जातात रोज नाही पण जाता आहे खरं का जाता कानावर तुमचं वागणं आवडत का तुम्हाला असं काय वागणं वावगं आणि काय वागायचं धनाजीराव तुम्ही पाठी व्हायचा या गाव तुम्ही करणार ते गाव करणार जो त्याला गिरवायचा का गाव जो असला ना बाकी परवडत पण बाकीच्या असली कसा परवडत पण कुणी नाच गाणं बघितलंच नाही तर अशा लोकांची पोट तरी कशी भरायची अहो गाणं ऐकू नये असं म्हणत नाही मुळी सुद्धा देवाबरोबर असते देव आपला असं सोडून खाली उतरत नाही उतरतो का पण मी असं काय गावात वाटून करायचं आहे तुम्हाला नाही दादा मग तो नाच आवरा अहो जनावराला दावा असलं तर ते दावणीला राहत तसं आपल्या लावाय पाहिजे का नाही पाहिजे मग कुठे लावायचं पुन्हा असलं काही कानावर येणार नाही याची खबरदारी घ्या त्या समाज दिला ती थारा दिला तुला आमचं पोट भरायला आल्या मटण राहू द्या किती झाली आमची ठीक आहे काय झालं त्यांनी पालक भेटले सगळे आमची मंजूर आणि सगळी माणसं आज काय अरे देवा काय केलं तुला बाबा तू आता आम्ही जाऊ असण्याची काळजी करू नका माझ्या वस्तीवर का त्यांचं पाय तुमचं पाणी जाळल्या त्यांच्यात मध्ये कसं येऊ आम्ही माझ्या पायात पाणी जाळले आज आमच्या पाणी जाळलं उद्या आम्हाला तिथे जाळणं कमी करतील कसं वस्तीवर कोण काय करते तेच बघायचं आहे मला चला तुम्ही नका नका पाया पडते मी तुमच्या विनाकारण सगळ्यांचा जीव धोक्यात घालायला नको
आम्ही कुठं बी जाऊन गीत काढू. आमच्या पायाखालची धरणी मात्र अंतर देणार नाही. जावा तुम्ही, कुणी बघायला नको. आणि मंजुळा, पाली कुणी जाळ्या घेण्यात आले माझे. आग नुसती पालाला लागलेली नाही, माझ्या मनाला बी लागली. अरे ही आग एक वेळी जल, पर मनाला लागलेली आगी जायची. नका नका, असं विचार करू नका. तुम्हाला पळवून लावून माझं पाय बांधून ठेवाय बघतात भाई. मंजुळा, जाशील तिथं मी कोण मला आडीते तेच बघायचं. मालकांनी सांगावं ते सांग. जेवण करून घ्या, वाट बघू नका म्हणून सांगितलं. असं कसं कर, आज पोराचा भार घेऊन घ्या आणि जेवायला होणार नाही. आणि जेवण बी धाडू नका वस्तीवर असं सांगावं ते. का काय काय सांगावं आलाय? मालक आज जेवायला येणार नाही. का? कामं चालले. अरे पण शेताला चार चाकरीची गडी आहेत. बरोबर आहे, त्यांच्या जीवाला जरा चटका लागलेली दिसते. चटका? जरा लहर आली असते. तुम्ही असं करा, तुम्ही स्वतः जेवण घेऊन वस्तीवर जा. काय तुझं ना बरी आहेस ना? काय पहिली सांग, तुम्ही कसं इकडं दौलतांचा वाढदिवस आज जेवण घेऊन आले?
का आला जेवण का सांगा मिळाला नाही सांगावा मिळाला हं? पण आमचा जीव कसा नाही मग काय चला बघू कशाला जेवायचं नाही नाही असं कसं आज जेवलं ठेवचं बाहेर घे आणि हे काय तुमचं मी श्रीकांतपुरी आणली दादाने पाठवलं असेल मुद्दाम होय त्यांच्या आठवड्यात सुटायचं तर आम्ही खरला आलो नाही उपाश आहे म्हणून आठवड्याला पीळ पडला असेल त्यांच्या सुटायचंच किती तुमचं बोलणंच मला कळणार झालं काय झालं तरी काय असं काय सांगणार तुम्हाला तुम्ही गुमान घरला जावा आम्हाला जेवायचं नाही अहो कोण रामजी काका होय आणि सरपंच काय येणं केलं आपलं हीच की गावातल्या पोरांनी भारूड बसवलंय बर तेव्हा तुम्ही रात्री ऐकायला यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कसं बरोबर आहे हो भारूड म्हणजे देवधर्माचंच काम की. होय. जाऊया बसा चहा घ्या आणि जा होय. बसा सर राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 हो अव्वा आपण गप का बसला सा हो हो तिनं मला बे अक्कल म्हटलं म्हणू दे तिनं मला नंदी बैल म्हटलं म्हणू दे आणि तिनं मला गाढव म्हटलं म्हणू दे अहो लाखाचं झालं 12,000 हे कसं घरचं गेलं दागिनं माझा गेला पगार जाऊ दे झाला बायको संगती खटका हो आणि कशा पायी कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका हो अहो पहिल्या डावाला उक्का झालं पांढर हे कसं संधी साधूंची भोवतीनं जमली वांढरे म्हणजे आमच्यासारखी त्यांच्या संगतीनं घेतला घुटका हो कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका हो अहो दुसऱ्या डावाला आकडा लावला जोड म्हणजे तिरी पिंडकनं गाडी झाली लई वर लोड आणखी घेणार का मला जन्माचा बसला फटका हो म्हणजे जेल झाली कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका हो आज मला अद्दल घडली खरी कधी मटक्या परीस लाटरी बरी लाटरी महाराष्ट्र राज्य रुपयाला 2.5 लाख माझी कायमची होईल सुटका हो म्हणजे महिन्याला 1 रुपया कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबई मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका कसा खेळू मी मुंबईचा मटका कसा खेळू मी सांगलीचा मटका हो अहो चमत्कार घडला लाटरी लागली आता जर्रीचा बांधून
पटका मग वाजवा की माझ्या नाही खेळणार मुंबईचा मटका नाही खेळणार मुंबई मटका नाही खेळणार मुंबई मटका नाही खेळणार मुंबईचा मटका नाही खेळणार सांगलीचा 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 मटका. हे बाई माणसं अगं बोल की काय बोलू अगं तुझं मी समजा असं किती चालायचं जीवालाच वाढ वाटत नाही त्याला मी तरी काय करू वाढ न वाटायला काय झालं कसं सांगू तुला तू तरी सत्रांना तेच काय विचारतो अगं परी येते तुला दुखणं तरी कंचा आलंय म्हणायचं खावं नाही भाई काय मरते मी एक मुळे उघडायला तेच काय उघडत बसली असं म्हणता अगं तू जर पायात का बाजून उभी राहिली नाही तर आम्हाला समजांची पोट भरतील का त्यांच्या माझ्या काळजाला एक फटका पडल्यागत झाले ते झाले तू आणि वर मीठ चोळतोस नाही आता काही गुन्हा पाण्याचा शिरकाव करायचा काय तर आपला धर्म काय कुणी नाच म्हटलं तर त्यांच्याबरोबर नाचायचं लोकांची मनं रिजवायची आणि आपली पोटं भरायची आता आपल्या मनाचं लाड करून कसं भागेल दुखत असेल चुकत असेल तरीही लोकांची मनं रिजवायची हे आपलं काम अगं तेव्हा आपल्याला मनच दिलं नाही म्हणायचं कसं काय काय बोलू आता काय म्हणावं तर हिला कुठलं कोण पाटीला त्याची आठवण करत बसल्या तू आता त्याला तर टिळा लावलाय काय काय बोलतोस तू हे नाही तर काय अगं पाटलात काय तोटा गाव पाटील किती पाटीला तुझ्या मोर उभं करू अगं कांद्याच्या मुळीला पाटील झाली पण सगळे सारखं नसते एकाची सर दुसऱ्याला कशी अगं तो राहिला आपल्या गावात तुझी सर घेऊन काय करायची मग काय करू तरी काय म्हणतोस तू अगं पायात चाळ बांधून नाचायला उभी राहा कशी नाचू आणि कशी गाऊ का पाय गेले का कंद फुटत नाही तसंच झालं ढग दिसत तरच मोराला जसा आनंद होतो आणि तो नाचायला लागतो तशीच गत झाली आज काय ढगाच्या आता तसं होताना काही मोर समजतेस का काय तुला नाही कळायचं आमचं राहू दे पण 15 दिवस होऊन गेलं तुला तर काय कळायला पाहिजे की नसेल मला सपांत नाही जाऊ पैसा मला वाटलं तुम्हाला माझा इसर पडला अगं खुले कसं विसर तुला इसरायचं म्हणजे स्वतःला इसरलं काय थांबा मी चार बांधून चाल नको बा तुझं गाणं ऐकायला नाच बघायला तुला आलो आपण निवांत बोलत बस मग गडाजीराव नव्हता तुझं नव्हतं रात्री इकडत होतो नाही त्यांचा मुक्काम काल वस्तीवर रात्री तुमचा मुक्काम वस्तीवर नव्हता कुठे गेला गेलो तो म्हणजे कुठे गेला मला काय तो नाच परा किती पाहिजे सांगितलं तुम्हाला सारे पाच्या गाठीवर पाणी होय काय सुचविलं तुम्हाला सुख ते सुख नाही गेलं उलट सुखाच्या जीवाला सुखाचा बिबा घालून घ्यायला लागलाय सोन्यासाठी 2 चिमणी पोर आहेत खराच लक्ष्मीसाठी काय कमी आहे तुम्हाला असं करायला सगळ्या लोकांची गुढी करायची तुम्हाला संसार भरून कुठे निघाला नाही पाली जाती तिकडे तुम्ही जायला लागलाय आणि वर असं म्हणता पाली जाळून मला पायबंद घालायला निघाल्यावर कसा राहील माझा पाय करा
माझ्या मनाला जाग लागल्या का काय म्हणतो ते पोर म्हातारपणी मला सुताने मरू देणार आहे का नाही मला वाटतं तुम्हाला माझं विसर पडलं. बरं का एक मनात येत काय? 2-4 रोज झाला अक्कासारखी सपनात येते अनु आणि काय का सपनात येते ते कळण तेव्हा जाऊन बघून यावं म्हणतो. आता लागोपाठ सपनात इतिहास म्हणजे त्यांच्या जीवाला बरंच दिसत बघा. तेव्हा जाऊन बघून आलेलं बरं. तेच म्हणतो 2 रोज जाऊन बघून येऊ का तेवढी इच्छा राखली. आत्ता तिच्या म्हणजे आजच जातो. विचारतो. काय हे म्हणत होतं 2 रोज लागोपाठ अख्खा सपनात येत असं होय. तेव्हा 4 रोज जाऊन बघून येऊ का मी सांगितलं. चांगली गोष्ट आहे. 4 रोज का आता काम तरी काय आहे चांगलं 8 रोज जाऊ द्या आणि चालण्यात असली आमच्या माघारी अशीच माया ठेवा म्हणावं जाऊ द्या मग. या 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 काय झालं अहो ती नदी बघा नदी कुठं जाताय सा मग आता इथनं माघारी फिरू वय गप माघारी फिरा आणि घरात सांगितलंय तसं गप आकाकडे जावा. खरं नाही ऐका माझं नदीत भवरा असत्यात आणि त्या एका जेवणात नसत्या तुमच्याकडे बघितल्यावर ते खरंच म्हणा. मग काय काय करताय काय हे काढ कापडे आणि काय करू पांढरच केला ऊन काय होईल होय हा गटांगड्या आणि लाग दारला थोडं का शान राव तुम्ही फिरा माघारी. मग कुठं अहो मालक मालक फिरा माघारी पाया पडतो तुमच्या फिरा माघारी. भले बात मंजुळीच्या नावानं सांग भलं. त्याला म्हणतात प्रेम. कोण आहे?
आणि कसा कसं म्हणजे नव नदीला पूर आलाय नावच किती बंद आहेत ना अगं मनाचे नाव चालू असल्यावर नदी पार करायला अवघड आहे. आत्ता का बया म्हणजे अशा पुरात पाहून आला का काय तुम्ही? बाय केला नमस्कार नदीला पडलो पाण्यात. अहो पण 4 रोज दम निघत नव्हता. काय म्हणायचं काय तुम्हाला? कशासाठी झाली हो तुमची? अगं पुढे 10 दिवस झालं नदीचं पाणी उतरत नाही का पाऊस थांबायला तयार. मग पण मी कुठे पळून का जात होते? तर आम्हाला खेळ पडायला लागू काय सांग डोळ्यामुळे सारखी तुझी नाचणारी पावलं दिसायची आणि कानात घुंगरू वाजायची. कधी बघीन तुला असं मग 2 रोज तिथे जायचं की आणि बघा तुमचे डोळे थकत्यात का माझं नाचणारी पांढर असं तेव्हा सांगायचं म्हणून
लागलं म्हणलं मी आवाज घेतलं. काय झालं? पण ते कालच तुम्हाकडे जातो म्हणून जात आणि तुम्ही आज इकडे कसा माझ्याकडे आणि घरात तुला सारखं तुम्ही त्याच्या स्वप्नात येते कसा पण 4 रोज राहून तो म्हणून गेला. तू काय सांगते म्हणजे ते तुम्हाकडे आलं नाही? नाही बाई. मग कुठे गेले हो? सोना तुझ्याकडे आला नाही? नाही. काय पाहिजे? मी त्यांच्या पाया पडून सांगितलं, त्यांनी मला ऐकलं नाही. नदीच्या महापुरात उडी टाकून त्या बाईकडे गेले होत. लाच उडी का? आता कानाला खडा लावायचा बघ. येतो. आपण कसं बा काका इकडे कुठे वाड्यावर जाऊन लाडू घेऊन येतो आणि दादा वाड्यावरच्या पक्षाचे लय बोलून ऐकायला लागले. वाड्यात मला तयार नाही जाईल कसं त्या पोपटाच्या दुकानात दादा सबच मागायला आल्या त्याची जेवढी सारखं नातू ते गुटायचं हे खरा येतो. संगीत लावलंय. काय कपाटाची झडती घेतली काय आमच्या? का हात लावला कपाटाला? अरे वा, हक्काची भाषा करायला लागली. अशा हक्कानं पोरगीच्या घरी होत्यात बायका. काय बोलता का तुम्ही? मग का कपाट उघडलं? का माझ्या आठवणी उकरून काढल्या? अशी फुरलेली मडी उकरून काय मिळणार आहे? ती साडी बघून समाधान झालं तुझं? त्या बाटल्या बघून मन शांत झालं? आम्ही इस्रायला बघतो पण तुम्ही इस्रो देत नाही. खास म्हणून खरूच खास. ठीक आहे, ऐका तरी माझं. काय ऐकू? बघायला लागलोय मी. शाळा गेल्यापासून आपण कधी बोललाय माझ्या संग? कधी गोड शब्द कानावर आलेत आमच्या? तुझ्या चेहऱ्यावर कधी हात उमटले? जेव्हा बघावं तो सुकलेल्या फुलाचा चेहरा करून बसायचं.
अरे काय खरं आहे का खानावाळी असू दे नेहमी आजपासून तसाच वागेल कुठे जाता पाप फेडायला काशीला जायचं तेवढं राहिलंय मला कुठे अहो पण सांगा तरी अजून दुसरं घर केलेलं नाही मी घाबरू नका अहो चुकलं असेल माझं पण तुम्ही जाऊ नये शपथ आहे माझी अरे का? मंजा हे मंजा काय घेतलं त्या घे बघू अगं बाई 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 आता काय म्हणावं तर काय तुझी या गंगाळ्या म्हणत नाही तू म्हणता काय तू गप नाही आता तुझ्या रडण्याला नाव तरी काय दिली आता तू गप बसले काय देशील बरं आता तुझं रडा बंद करला काय देशील सांग बघू होय होय काय तरी याचा आज निकाल लागलाच पाहिजे किती दिवस चालला हे असं होय हातावरची पोट आहेत आमची असं कामामध्ये राहून उपाशी मारावं काय आली अगं बाई माणसाला सगळं स्वस्त येते भूक स्वस्त येत नाही काहीतरी कामाधंद्यासोबत हे बघा त्याला खायचं नसतं त्याने निघून जाऊ ठीक आहे ते मी निघालो त्यांच्या ढोलकी घेतो अगं बाई म्हणता अगं जरा विचार कर. विचार तुम्ही करायचा तुला बी जायचं असेल तर तू बी जा या बया मी कुठं जाऊ त्याच्या मनगटात जोर आहे तो कुठं बी कमवून काही तुम्ही या काय करू असं कर आज करी आम्ही जाऊन काय करू खुशाली विचार मला मला विचारलं सकाळ बरं आणि काय काळजी ऐकायला गेलीस तू ना मग तू कधी जाऊ म्हटलं पंचांग बघून काही निघून काढायचं का काय आत्ताच्या आत्ता जा म्हणलं तर मग जाऊ मी चाकू टाक माघारी येतो म्हटलं हा काय झालं अरे तोंडावर धुळीची दुसरं काय नाही म्हणलं तू तुझं तोंडच नाही साजरा अरे असं देवानीच घडवलंय त्याला आपण तरी काय करणार खरं सांगा अरे तोंडच का देवानं तुला घडवलं हीच मोठी चूक आली खरं सांगू माणूस एकटा असतं का नाही त्याच्या हातून लई चुका होतात दुसरं काय म्हणेल असं म्हणजे तुला दुखत आहे काय म्हणते आता जसं म्हणली माझं तरी काय म्हणजे आपलं ते हेच म्हणणं आहे दुसरं काय म्हणजे आपलं अरे चल आलाय तोंड घेऊन आला बघ तुझ्या आवडीचा माणूस ह्या आणि गोबराच्या तोंडाचं कशाला आलं बाबा राम 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 काय काम काढले काम म्हणजे मालकाचं मालकाकडे काय काम काय काढले काम खाद्य अरे तसं नवं काय खाजगी काम आहे खाद्य म्हणजे ते आपलं हे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट म्हणजे मालकच पाहिजेत म्हण की होय असं मग आम्ही नाही का चालणार हा तुमच्याकडेच काम आहे आणि तुमच्या चालण्याचा प्रश्न येतोच कुठं अरे का रे तिकडे काय चेन पडले नाही झालो आता का अरे आता कुठं विसरलं झालं होतं पुन्हा आठवण करून द्यायला आलं वय अरे इतक्या चांगल्या तोडत यायला इथं तुझं काय कारण होतं येणार फाना गाडी होय गाडी काय म्हणते मी ती एकतर बसून जायला दिसतो हे अरे असं धरणं धरून बसायला ते काय तुझे देणं कधी येत काय अरे तू आहे कोंड सोड की त्याच्या अंगावर करून वटवट लावली नाही तेवढी पटपट 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 किती ऐकून घ्यायचं माणसाने हे बाबा काय तू कोण
होय मालक, काय झालं आता? काय सांगू मालक, माझी काय धडगत नव्हती बघा आज. म्हणजे तुमचा ते जीव शंकर्या होय? अरे तू काय करत नाही, गरीब आहे. चल. अरे असे होय तिथे भेट झालीच की. आता कोंडाला अंगावर सोडलं तरी ते अजून हितच राहिले बघा. बस होय मालक, विसरला का होय आम्हा घरी बसली. अरे विसरून कसं? पण मला हे सांग, मंजुळा कशी आहे? हाय बस या डोळ्यात काय करणार? जवळची एक माणूस सोडून गेला. अहो तिला लागला नुसतं तुमचा ध्यान. होय 15 वेळा झालं, एकदा बी आठवण आलंय हो तिची. आमदार सांगा तर झाडायचं का नाही? काय सजू? अरे माझी जीवाला अरे म्हटलं तुमची बॉडी एवढी उतरली कशाने? काय होते हो? आता काय काय तू आणि तिकडे जाऊन सगळं सांगत बसली. मग चौकशी करा तरी मला पाठवून दिली, पण नका सांगाय. हे बघ, मंजुळाला म्हणावं माझ्या जीवाला बरं वाटायला आलं की 4 वाजता भेटायचं. काय काळजी करू. बस मग येऊन मी तिच्या बरोबर. कोण आहे? तू कशी आली? कशी म्हणजे? नाही म्हणजे एवढ्या रात्री तुम्ही लंकापुरात होती, मग सरळ रस्त्याने येणं मला काय अवघड असते? मंजुळा, असं नाचून त्यांचं सांगत आला तुमच्या जीवाला बरं नाही, मग माझा कसा जीव राहील तिकडं? म्हणून मला बघायला टाकू टाकायची. तर मग कशी चैन पडेल मला? सांगा, काय होत होतं तुम्हाला? मला काय होत मग? म्हणजे अरे खरे मला तुझीच काळजी वाटत, दुसरं काय होणार. म्हणजे हे बरं आहे की तुमचं. आम्ही तिकडे चुडणी लागून मारायला लागलो होतो आणि म्हणून मला तुझीच काळजी लागली. इतका जीव आहे आमच्या. मग आता तुम्हाला पुन्हा नाही काळजी लावणार. म्हणजे तुम्हाला आम्ही इथनं माघारी जाऊच देणार. आता का मला म्हणजे काळजी आहे तुमचा? दे मंजू, त्या देवाची साक्षीने सांगतो, मी तुला मनानं बसते. आपण वेगवेगळे राहतात. तुम्ही सकाळ नाच गाणं शिका, आनंदात आता तुमची पण मी तुमच्यासाठी तुमच्या मागून आले सावली परी, आले सावली परी. नका लावू जीवाला चटका अहो राया, घ्यावा एकच गुटका गुटका घ्यावा, एकच गुटका गुटका घ्यावा, एकच गुटका घ्यावा, एकच गुटका. बघता कशी
गुटका घ्यावा एकच गुटका गुटका घ्यावा एकच गुटका गुटका घ्यावा एकच गुटका घ्यावा एकच गुटका. रंग रंग काय दौलतराव, अभ्यास चाललाय? चालू द्या, चालू द्या. राव बाहेर निघाला? होय, मला जरा बोलायचं होतं. बोला. आपण काय वेगळं केलं की? वय केलं. काय जगापासून लपवून ठेवलेलं नाही. काय म्हणणं आहे आपलं? नाही, बरं दिसत नाही हे जगाला कसं दिसतंय त्याची मला कर्तव्य नाही. असं म्हणून कसं झालं? जगात राहायचं आहे आपल्याला, खानदानी घराणं आहे आपली. आता ज्या कुळात मी जन्माला आलो त्याच कुळाची माहिती द्यायला लागला होय मला? नाही, तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही. मग दादा गेला, तुम्हाला सांगणारं कोणी उठलं नाही आता, म्हणून तुम्ही सांगायला आलाय वय? एवढा तर पुळका कळाला म्हणतो मी. पुरीसाठी जीव सुटतोय म्हणून दोन गोष्टी. काय तुमच्या लेखीचं वाटोळ केलेलं नाही मी, अजून झालं नसेल ते अचानक ते व्हायचं राहील. हे बघा, लेख जर एवढी लाडकी असेल तर तिला घरला घेऊन जावा आणि सांभाळा जलंबर. हो तर साडी चोळीचा खर्च देतो. हे बघा, भल्या घरची लेख आहे ती, तिला घरी नांदून तरी खरी होईल, नाही तर मरून तरी खरी होईल. मामा तुम्हाला आता शेवटचं सांगतो, सासऱ्या नाताने इथं या, खावा खावा प्या, तर आम्हाला अक्कल शिकवायला येऊ नका. ठीक आहे, आलो ही चुकी झाली आमची, यापुढे नाही येणार कधी. वा 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 वा, छान आहे. काय मस्त. नमस्कार. नमस्कार. कुठपर्यंत आले तयारी? हो, शाडू चांगला असल्यावर मूर्ती चांगली होणारच. होय, पण आमचं चिक्कुल काय म्हणतोय? त्याला चांगला तुडवायला पाहिजे अजून. मग प्रोग्रामची तयारी जोरात चालली म्हणा की. तर काय, अहो 4-4 तास मास्तर पिट्टा काढतात ना. तुला केलं. अरे पोपट, अरे पोपट, तुला काय काय अडकलाय घडी? हे बघा, ती पेढे आईला द्या आणि तिला म्हणा पटपटीची पूजा करून घ्या. हा, जाऊ. आणखी कशाला किती काय करत होती? हा, मी बाबाला विचारून येतो. अरे
येऊन द्या. खेळ करून लावतीस होय मला. अचानक मी नवीन असं वाटतं काय तुला? ही गाडी कुठे भडका उडाला तुझा आणि म्हणून जाळून घेऊन आत्महत्या करायला निघालीस. अरे मग एवढा तपासा तरी कशाला धावतीस? गुपचूप पेटवून घ्यायचं होतं, म्हणजे कोणी इजवायला तरी आलं नसतं. काय बोलताय? मला माहित नव्हतं फादर कवा भेटला ते. मला शिकवत्यास होय? अगं मारायचंच होतं तर जाळून कशाला घ्यायला पाहिजे? गावाचं नद्यान विहिरी काय होत पडल्यात काय? आपल्या परड्यात आड होतात की. अरे वा, मला व्या घालतेस होय? अशानं नाही धरणार मी. अरे मग एवढा तपासा तरी कशाला धावतीस? गुपचूप पेटवून घ्यायचं होतं, म्हणजे कोणी इजवायला तरी आलं नसतं. अगं मारायचंच होतं तर जाळून कशाला घ्यायला पाहिजे? गावाचं नद्यान विहिरी काय होत पडल्यात काय? आपल्या परड्यात आड होतात की.
अहो आणि काय पाय जवळ पाय पडायचं घोटाळा
पाहिजे भलती छान धाडस करा चेकिंग करा मला निघायचा सिग्नल दिला मला निघायचा सिग्नल दिला तुला कुंडलीला मंगळ बाळाला ग तुला शनीची 7:30 लागल आता ऐक माझी तू बाई आता ऐक माझी बाई आपण 16 रात टमच मग नोंदवा लोक तुमचं आपण 16 रात टमचा नाव नोंदवा लोक तुमचं नंबर लावा पळा अहोरा काय करणार वाट बघतोय आता काय पाहिजे दिसते तुम्हाला म्हणजे काय या तिकडे जाऊ मला बघा की बघा की असा 5-25 लोकांचा गाराडा पडलाय तिच्या भोवती काय म्हणाले आभारी थांबा थांबा एक चांगली लाचली बघा बाई बाई हे मराठी चित्रपटाचे प्रख्यात निर्माते आज लोकांनी टाळ्या वाजून कौतुक केलं असेल तुझं तर आम्ही असं कौतुक करतो अगं बाई हे काय कोल्हापुरी साज आणि घडवलं तरी कवा पिढ्यानपिढ्या आमच्या घराण्यात चालत आलाय नाही असं नका करू का काय झालं तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेला दाखला मी माझ्या गळ्यात कसा घालू नाही त्यावर माझा हक्क नाही मग कोणाचा हक्क आहे एवढी पदवी मला देणं घाला अशी नाही मला नाही तरी धर्मानं कुठं आहे मी तुमची म्हणजे धर्मानं असून मनानं नाही ती माझी होईल मला काय बी कळत नाही असं होय ना मग आमचा आहे घाला बघू साथ गाय अरे त्याची काहीतरी सुचवायचं का हो त्या दिवशी पोरं परदेशी होतील म्हणून रात सारी माझ्या उशाला पारा करीत बसला होता आणि आता काय सुचवायचं तुम्हाला कोल्हापुरी साज घ्यायची ना नक्कीच गावाने मिळाला असं तिचीच काम केली घरातलं दागिना सगळेच नाहीचं वळ लागतं का ग पोरं घेऊन अशी मिळाली आता पण झालं तरी काय कसं सांगू कुठल्या तोंडाला सांगू म्हणजे आजवर कधी सांगायला आले नाही पण आता दुसरा रस्ताच दिसना झालाय मला पिढ्यानपिढ्या चालत आलेलं घरातले दागिने सुद्धा नाहीच व्हायला लागले आता करू तरी काय असलं कसलं
असलं फुटकं नशीब मला देवाने दिले. आपल्या नशिबात असेल ते भोगाय पाहिजे पुरी. भोग असतात ते भोगूनच जपवायचं असतात. पर जन्म काढाय म्हणून बाहेर नाही आल्या. मला काहीतरी वाटतं. दुसऱ्या कुणाला विचारणार मी. आज घरातलं दागिनं चाललंय, पैसा चाललाय. उद्या घरदार आणि शेतीवाडीत गेली तरी ही पोरं उकडी पडतात. त्यांच्याकडे नग का बघायला, त्यांचा काही विचार करायला नग का. फार हद्दी बाहेर गेलाय माणूस. फक्त जलमदात्या बाचं जन ऐकलं नाही शिवाय आम्हाला काय दाद देणार नाही. काय उत्तर मला दिलं एक थाबा आहे नव तुला. होय, पण मी उघड्या डोळ्यानं असं बघत राहायचं का आपा. कोल्हापुराचं ते घर तुला ठावा आहे का रे? वय माहित आहे. कोण? मी गणाजीराव मग इकडे काय आला म्हणायचं. आलोय. ती पोरं गेली. होय, नातू आहेत माझे. ज्यांच्यावर तुमचा जीव आहे त्यांची ही लेख. आता परदेशी व्हायची पाळी आली आहे म्हणून तुमच्याकडे आलो. माझ्या शेतीसाठी नाही, तर ह्या चिमण्या लेकरांच्यासाठी भीक मागायला आलो. हवा फक्त तुमच्या जावायला सांगा की. इतकं कशाला सांगायला. इकडे काही चालं ना म्हणून तर इथवर यायची पाळी आली माझ्या. मान पान इथून तुमच्या दारात आलोय. हे बघा, जुईवरचा पट्टा काढून तुमच्या पायावर ठेवतो. त्या पोरांची दया येऊ. परकी समजू नका, आपली समजा. ज्ञानसकर बसू नका. एवढंच मागणं आहे. एवढी भीक घाला. पण मी म्हणतो मनाची काही बोलायचं शकत. तसं नाही. आपण संसार थाटावा पण दुसऱ्याचा संसार मोडू नये. आपण अन्न खावं पण दुसऱ्याच्या तोंडचा घास काढू नये. आपण वस्त्र ल्यावं पण दुसऱ्याला नागवं करू नये. नमस्ते बाई. नमस्कार. आम्ही त्यांच्या. अच्छा, बाई कुठं आहे? हा बाई आहे का? त्यांना जरा बाहेर बोलवा. आमचं थोडं काम आहे. बाईचं काम आहे. बोलायचं की. बसा बसा. डायरेक्टर हेच ते टोकरी. नमस्कार. बसा की. बाई, हे चंद्रवचे आमच्या चित्रपटाचे निर्माते. ते दिवशी आम्ही आपला नाच पाहिला. एकदम खोल झाला आणि तवाच ठरवला आमच्या पुढला पिक्चरचा हिरोईन तुम्ही. काय हो ना. अहो, तीच बोलणी करण्यासाठी इथं आलोय. अरे काय वार्ता करून राहिले. बोलणे आणि काय करायचं. कोणता फॉर्म वरती सही करायचा, पैसा घ्यायचा आणि कामाला सुरू करून टाकायचा उद्यापासून. बस. तर कुठे आली. डायरेक्टर हे पण कॅरेक्टर घाल सिनेमामध्ये. एखादी करार करून टाकू. घालून टाक.
असं का काय म्हणजे काय फिल्म काढणार का काय तुझे औषध? अरे पण ते मध्ये इथला घाबरायला काय झालंय तुला? बोला बेन, काय विचार ठरली तुमच्या? खास नर्तकीचे कॅरेक्टर तुमच्यासाठी लिहून ठेवले. एकदम नाव होईल. नावच काय, एकदम कसावरती नेऊन ठेवेल, कसावरती. बाई आयोग छान आलाय. हा पर त्यांचे विचार तर घेतला पाहिजे. अरे त्यांच्याकडे विचार काय घेते? ते नाही म्हणले तर काय घरामध्ये बसून ना. पेशा बोल पेशा. असं कसं काय रे त्यांच्या? अरे चंचू साहेब सांगली त्याला काय, हे बघ तुम्हा दोघांना मी कॅरेक्टर मिळून जाईल. चंचू साहेब संधी पुढल्या दाराने येते, मागल्या दाराने पळून जाते. त्याला शोधायचा नाही. म्हणता हे म्हणता कसं काय? हो कसं काय? हे पहा, या चित्राचे आम्ही तुम्हाला 5,000 रुपये देऊ. शिवाय राहण्याची व्यवस्था उत्तम हॉटेलमध्ये करू. हो, एकदा नाव झालं तर 10 चित्रात काम मिळेल. हो वय या बया ते ऐकूनच डोळं फिरणार का बस म्हणता. अरे पाहिजे तर 1,000 ऍडव्हान्स रोख देते तुला. शेवटी जगामध्ये नावच उरते. तुमच्या ते कोणते काय ते संत रामदास. रामदास रामदास त्यांनी सांगू ते मरावे परी कीर्ती रुपये उरावे. अरे सांग चंचू साहेब, सांग तू त्याला. आता काय सांगायचं, दारात आलेली गंगा ती सोडून का काय? डायरेक्टर त्या बेनच्या हातातलं बागडे बघू. चोळी अगदी कशाला हो? माफ नको का आमच्याकडे? लगेच राज्याला ड्रेपरी शिवायच्या सकाळी अंगावरती घालायचा. वय मग माझं बी माफ लागेल की. तुमची बाप कोण काढत बसतो? तुम्हाला अडप जाडप काय दिसाले? काय डायरेक्टर? हो मला आता फिट पाहिजे अंगाबरोबर. म्हणजे काय काय 5 सालाचा करार करून बांधून घ्यायला तयार असेल तर त्याला बी तयारी आहे. काय डायरेक्टर? पण त्यांचा विचार नका का घ्यायला. त्यांच्या तिकडे आजकाल बघू चला ती सांग. बरोबर आहे बरोबर आहे. बेन तुम्ही चंचू शेठ संघ आमध्ये खल करा, तोवर आम्ही येते बसून जेव्हा जेव्हा तुम्ही आवाजी जावा. काय कशाला कशाला नको. या सिगरेट घ्या. देव नाही देव. त्यांच्या म्हणजे आता विचार करत बसून काय ते सांगून टाक बाई. आता परदेशी व्हायची पाळी आली म्हणून तुमच्याकडे आलो. माझ्या लेकीसाठी नाही, तर ह्या चिमण्या लेकरांच्यासाठी भीक मागायला आलोय. मान पान विसरून तुमच्या दारात आलोय. तुमच्या पायावर आपली समजा. ज्ञानसकट बसू नका, एवढंच मागणं आहे. म्हणजे तू माझी नाही? मला तरी धर्मानं कुठं आहे मी तुमची. म्हणजे धर्मानं असून मानानं नाही ती माझी होय. मला काय बी कळत नाही आहे. होय ना? मग आमचं आहे. घाला बघ सात गाय. आपण संसार थाटावा, पण दुसऱ्याचा संसार मोडू नये. आपण अन्न खावं, पण दुसऱ्याच्या तोंडचा घास काढू नये. आपण वस्त्र ल्यावं, पण दुसऱ्याला नागवा करू नये. आता आणि कसला विचार करते? त्यांनी पायावर फेटा काढून ठेवला. अगं पोरांनी नमस्कार केला. ते काय त्यांचं वाटोळं करायचंय तुला? अगं आता आणि कसला विचार करते? अगं दारात आले लक्ष्मी परत पाठवते तू. त्यांच्या सांगते मी काम करायला तयार आहे. तुला तिकडे बाई माझी आता किती चालले बोललीस.
कुठे गेला होता? आता आमच्या गावाला गेलतो. तुम्हाला नाही विचारलं. सांगा कुठे गेला होता? सांगितलं ना हो पोरांनी. न सांगता बाहेर गेली होती. काय परत कलम काढायला नव्हते गेले मी. कशाला गेली होतीस हे नाही विचारलं मी. न सांगता गेली होतीस. थांब, पुढे पाऊल टाकू नकास. का? या घरात तुला आता सारा नाही. काय केलं मी असं? घरच्या लक्ष्मीनं न सांगता असं निघून जायचं ही रीत नाही या घरची. वतनदार पाटलाचं घर आहे. मग पिढ्यान पिढ्या चालत आलेलं घरचं दागिनं दुसऱ्याच्या गळ्यात नेऊन घालायचं ही रीत आहे वय या घरची. पुन्हा बाजार बसलीच्या गळ्यात नाही घात. तर मग कुणाला नेऊन दिले? आत्याबाईंच्या अंगावरचा दागिना दसऱ्यासारखा सणा दिवशी घराबाहेर नेऊन कुणा लक्ष्मीच्या गळ्यात घातला का? होय, लक्ष्मीच आहे. तुमचे दोन खास मला सुखांत आहे. सुखदुःखाच्या दोन गोष्टी मला बोलायला मिळते. अशा घरातच नेऊन ठेवलेत मी ते दागिने. ती लक्ष्मी नाही तर कोण? ही लक्ष्मी मग मी कोण? ते माहेरी जाऊन विचार तुझ्या बापाला. आजपर्यंत मी वेगळं घर केलं, पण आता ती या घरात येऊन राहील. जवळ मी तुमच्या नावानं कुकू लावते तवर या वाड्यात मी कुणालाही पाऊल टाकू देणार नाही. ती बी माझ्याच नावचं कुंकू लावती. आणि यावर तुझी काही तक्रार असली तर माहेरी जाऊन कोर्टात फिर्याद कर. मी माहेरी का जाईल? मग कुठं बी जा. या घराचा तुझा हक्क संपला. आता खऱ्या लक्ष्मीला घेऊन या घरात राहणार. काय हो माझा माझा पाय वाटला तरी दुसरं काय घ्यायचं आजपर्यंत? मंजुळा, मंजुळा, ए मंजुळा, मंजुळा, मंजुळा कुठे? कुठे आहे मंजुळा? अरे सांग की कुठे आहे मंजुळा? अरे सांग की कुठे गेली ती? मालक, बाई निघून गेले. निघून गेली म्हणजे? घर सोडून गेले. ह्या किल्ल्यात तुम्ही आला म्हणजे तुम्हाला द्यायला सांगितले होते. अरे पण कुठे गेली ती? त्या काही बोलल्या नाहीत मालक. म्हणजे आपलं सगळं सामान बरोबर घेऊन गेली? होय, त्यांचं जेवढं होतं तेवढा बार विस्तार संघ घेऊन गेले. कोण होतं बरोबर? तो मास्तर होता? होय, हा. मास्तर होता. आणि 2 रोज कोण शेठ लोक गाड्या घेऊन येत होते. शेवटी जातीवर गेल्या. मंजुळा, नाही गडाच्या उलट सुखाच्या जीवाला दुःखाचा पिपा घालून घ्यावा लागला. धनी चुकलं असेल माझं, पण तुम्ही घर सोडून जाऊ नका, ह्या शपथ आहे माझी.
मंजुळा कुठं सांग ना बरं. बसा तरी खरं. बसायला आलो अगोदर सांग. मंजुळा सिनेमात बोल. सिनेमात सिनेमात जाऊ दे खाल्या कसं असं मस्त माझा यात काही संबंध नाही. ऐका तरी खरं. बोल ना मला पत्ता सांग अगोदर सांगतो सगळा सांगतो. मंजुळा आवाज सांग धनी सांग काय केलंस तू बोल काय कमी केलं तुम्ही तुला काय नाही. मग कसं दुःख दिलं तुला तुझी कुठली हौस पुरवायची बाकी ठेवली होती तुझं घर करून दे सोन्यासारखा संसार साठून दे सुख दुखलं वय तुझं हा अखेर तू आपल्या जातीवर गेली अशी का बेमानी केलीस तू माझ्या सांग बोल चांगला बोल बोल बोलू राग तर नाही हो याचा. राग हे बघा आम्ही कलावंत माणसं दुसऱ्यांची मनं रिचवायची एवढंच आम्हाला ठाऊक. मग का माझ्या मनाला टाकण्यात दिलेस तू धनी बोल नको कुणाला झाले म्हणतेस ते लायकीचं लायकच नाही तुझी नीट परीक्षा केली तुला माझ्या घरची लक्ष्मी समजलं खरंच नको ती पदवी तुम्ही मला दिली. धनी रस्त्यावरचं शेण उचलून घरात नेता येते तर रस्त्यावरची बाई उचलून घरात न्यायची नसते. अखेर तुझ्याकडनं धडा घ्यायची पाळी आली मला जागेवर जे आईच्या अंगावरचं जागेनं तुझ्या अंगावर घाल चलच्या देतो कपाटातला दागिना. येतो. ह्या तुमच्या बांगड्या. होय तुम्हीच करून दिल्या होत्या. ते सगळं परत करणार आहेस का जे दिलं असतं ते सगळं द्यायला तयार आहे. एवढा मोठा शेत मिळाला होय तुला अशी कोणाच्या तिजोरीची फील झाली अगं मी दिलेलं डाग जागे पैसा परत माझ्या पोरा बाळाचं सुख मी तुला दिले परत फेड करतेस तिची माझ्या घराण्याची इज्जत मी तुला दिली तिचीच बाहेर काय म्हणून परत करणार नाही सापडेल का तुला कोणाची तिजोरी तुझ्या पायात माझ्या संसाराची राहणी केली का केली धुळदार केल्यावर विचारते हॅलो कोण अजून मध्ये
लक्ष्मी, लक्ष्मी, बाबा आईला बरं नाही. लक्ष्मी, माझ्या पायी तुम्हाला लय वनवास भोगावा लागला. मला माफी करा. धनी काय बोलताय? वय लक्ष्मी, जाऊन येते वाटेनं मी गेलो. धनी, तुमची चूक तुम्हाला कळेल, त्यातच सगळं आलं. वय, पण जेव्हा कळायला पाहिजे तेव्हा कळलं नाही. काय सांगू, लई पाप झाली माझ्या हात. त्या पोरासनी कधी जवळ घेतलं नाही, कधी लाडानं तुम्ही शब्द बोललो नाही, कधी चुकलं खुपलं काय मी विचारलं नाही. होय, तुम्हाला भावनीच तशी पडली होती, त्याला तुम्ही तरी काय करतील? लक्ष्मी, अगं माणसासारखा माणूस मी काय शेण खात नव्हतो. दसऱ्यासारखा सण तर मी घरात नाही. माझ्या पोरासनी कोण सोडून लुटाय घेऊन गेला? तू कुणाला वहायला असशील? धनी, आता तरी माघारी फिरला सलवा आणि दुसरं काय दिलं आम्हाला? नाही लक्ष्मी, नाही. अगं कळायचं तेव्हा कळलं नाही, आणि आता कळून त्याचं काय दिवसे नाही. असं काय म्हणताय सगळं? आता तुम्ही दहा पाप केली तरी मला त्याच्यात काय वाटत? पोरांनो, आता आपल्याला काय कमी नाही पडत. आजवर परदेशी पोरागत आली शिकणार, पण आज 12 सण घरात चालून आल्यासारखं झालंय. लक्ष्मी, ह्यो दिवस दिसेल असं कधी वाटलं नव्हतं. पण देव जागा हाय हेच करत तेनच डोळे उघडून बघितलं म्हणायचं. लक्ष्मी, लक्ष्मी, तुम्ही आता काय बी बोलू नका. आज दिवाळी दसरा सगळं हाय म्हणायचं. दिवाळी दसरा. लक्ष्मी, तुला आज दसऱ्याचा दिवस वाटतोय ना? मग मी आज सोनं लुटूनच आलोय. होय, घरातलं गेल्यानं परत आणलंय. हे बघ. काय सांगू तुला? खुनी आहे लक्ष्मी. शंकर, पकड त्याला. बाबांना शिपाईने का धरून नेले ग? आई बाबांनी का